का साहेब देवाला जाऊन आला वाटतं. होय, देवाला जाऊन आलो. ज्योतिबाला बोलवून मला आता नारळानं फुल दिलं. जे नशिबात आहे ते मिळतच असतो माणसाने. बरोबर. पण पेपर वाचला का नाही. वाचायला की पेपर वाचायला काय असं साकडा काढून संकट दूर होते काय मला सांग. बरोबर आहे की. का तुम्ही चांगलं वागा ना, एवढी मोठी तुम्हाला चांगली पदं दिला पण तुम्ही देवाची पण ठेवा नसतं. देवाच्या नावा पण चौथंच चाललंय. बरोबर आहे. बघितलंच ना काय चाललंय ते. बरोबर आहे की. हा, निसर्गाला ठेवणा, देवाला ठेवणा, विकासाच्या नावा, पैशाच्या नावा, स्वार्थाच्या नावा, मताच्या नावा काय पण चाललंय. बरोबर आहे की. आणि ते सोबत एखादं वाईट करते ते त्याला म्हणत नाही वाईट झालं, मला मत तुटेल म्हणून. बरोबर आहे. मग निसर्ग काय करणार आहे, देव तर काय करणार आहे, संकट दूर करणार आहे. बरोबर आहे. तुम्हाला सांग ना, जैसी करणे वैसी बने. जसं करायचं तसंच या निसर्गाची आजची आहे. बरोबर आहे. आता मी पण बघायला जनता पण वरडायला लागल्या, डबरं बिबरं ह्या त्या चालल्या, गटार नाही, ड्रेनेजला माणसं एक हे वित नाही ते वित नाही. यासाठी सभागृह पाहिजे. लक्षात ठेव, सभागृहामध्ये कसं असते, निवडून आल्यानंतर सभागृहातला विषय ही फार मोठी ताकद असते. बरोबर. ह्या कानानं ऐकून अधिकाऱ्यांच्या पण अंकुश राखतोय, बरोबर. पण अंकुश टाकतोय. आता परवा त्या कॉन्ट्रॅक्टर बोंबला आला की रस्ते करताना जनता आडवी येत्या, तू क्वालिटीने चांगलं कर ना, कशाला आडवी येत्या. पण तरी पण माझी जनतेला एक रिक्वेस्ट विनंती आहे, तुम्ही आडवं पडू नका, करते ते करून दे. उद्या बात केलं तर त्यालाच निस्तारा लागणार आहे, कारण 3 आणि 5 वर्षाचा बॉन्ड असतो. त्यावेळेला नुसताच कॉन्ट्रॅक्टरला धरून उपयोग, अधिकाऱ्याला पण धरलं पाहिजे आणि पायथन घेऊन उभारलं पाहिजे. परवा केला रस्ता वाहून गेला पहिला कर म्हणून. बरोबर. कशी बिला बिदा होत्या ते बुगा म्हणायचं त्या अधिकाऱ्यासाठी. बरोबर. आपण काय झाले, दुसऱ्याला नावं ठेवायला लावले, आपण चुकतो ती सांगत नाही. बरोबर. आता तुम्ही चांगली माणसं जर निवडून दिली, आमिषाला बळी न पडता तर कशाला. सभागृह ह्यासाठी पाहिजे, सभागृह बोटवर करायसाठी नाही, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी. जनतेच्या विरोधात जनतेला जो न्याय मिळतोय मिळत नसला तर त्याच्या विरुद्ध भांडायला आलं पाहिजे. बरोबर. नाहीतरी आज नेता सांगतोय हे सांगतोय म्हणून असले का उपयोग आहे पद असून. बरोबर. त्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. आपण काय केलं, दुसऱ्या नावानं वरडायला लावले, दुसऱ्या नावानं हे करायला लावले. पण ह्या ज्या काही गोष्टी देवांचं काय नाही, देव काय सांगतो कोणाला फसवू गंडवू नका, लोबाडू नका. तुम्ही सुखे घेते मी सुखे, त्याच्या नावावर चौथंच चालले. आज बघितले आणि संकट हे साकाडे घालून काही उपयोग नाही. आपलं मन स्वच्छ पाहिजे. आता मी दारू पित नाही, दुसऱ्या दारूला जर पैसे देते तेव्हा मी पण पापी झालेला असते. चांगल्या कामाला तुम्ही सपोर्ट करा, वाईट आहे तिथं वाईट माना. आणि ह्या ज्या गोष्टी ज्या चालल्या निसर्गाच्या देवाच्या विरोधात, याला कुठे आळा घाला, तसल्याला सपोर्ट करू नका. हेच आमच्या तरुण पिढीने पण हेच बोध गेले पाहिजे. पैसे आमिषाला बळून पडून तुम्ही क्वालिटी मागायला आला तर चुकीचं आहे. तेच न करता घ्या ना विचार केला का होत नाही, का करत नाहीस म्हणून आम्ही पण कर बोलतोय. विचारायची हिंमत पाहिजे. ती हिंमत केव्हा येत्या, आपण जर मेंद्यात नसलो तर. मेंद्यात असलो तर कुठली हिंमत येणार आहे, असं माझं मत आहे. विजय साळुंखे सदा. जय हिंद, जय महाराष्ट्र, कोल्हापूर. बरोबर.